मी या गावातनं परत यायचं स्वप्न पाहिलं होतं. एक जागा म्हणून नाही, एक ओळख म्हणून. माझ्या मातीत परत पाऊल ठेवायचं, माझ्या लोकांच्या मनात अभिमान बघायचं. कोणीतरी म्हणेल, अरे ही तर आपली लावण्या. पण आज सगळ्यांच्या नजरा झुकलेल्या आहेत. कोणाच्या घाबरलेल्या, कोणाच्या चुका लपवणाऱ्या, तर कोणाच्या निर्लज्जपणे खोट्याला खरं म्हणणाऱ्या. इथं ना सत्य शोधलं जात नाही, सत्य ठरवलं जातं. बाबा, ज्याच्या हातात सत्ता त्याच्या हातात न्याय. मी रणांगणावर उभी आहे. लाखो गोळ्या माझ्या डोळ्यासमोरून गेल्यात. मरणाचं ओझं ना मी माझ्या खांद्यावरती वागवलंय. पण इथे लोक एकमेकांना मारत नाहीत, इथे एकमेकांना जिवंत जाळतात. त्यांना नावे ठेवून, त्यांना जाती डावून, समाजाचे शिक्के लावून. आज ना एक मुलगी संपली बाबा, आणि त्यात फक्त तिचं आयुष्य नाही संपलंय, तिचं नाव, तिचं भविष्य, तिच्या आई वडिलांचं जगणं संपलंय. आणि सगळ्यात भयानक काय माहितीये, सगळ्यांना सगळं माहितीये, पण सत्याबरोबर ना कोणालाच उभं नाही राहायचंय. कारण सत्य सगळ्यात महाग आहे आणि खोटं सगळ्यात सोपं. मला ना नेहमी सांगत आलेत, तू मुलगी आहेस, तू शांत राहा, तू कर्नल आहेस, जास्त बोलू नकोस, तू आमची आहेस, आमच्या विरुद्धात जाऊ नकोस. पण मी फक्त कर्नल नाहीये, मी फक्त मुलगी नाहीये, मी या गावची पोर आहे. ह्या देवळात आहे ना मी नवस मागितलेत. ह्या रस्त्यांवरती खेळलीये मी. ह्या लोकांसाठी आहे ना माझं आयुष्य पणाला लावलंय. आणि आज जर मी शांत राहिले ना, तर उद्या ह्या गावातली लोक आहेत ना ह्या मुलींना हेच शिकवतील की शांत राहणं हेच जगण्याचं लक्षण आहे. मला कोणाच्या समर्थनाची गरज नाहीये आणि कोणाच्या परवानगीची पण गरज नाहीये. मला फक्त सत्य समोर आणायचंय. लढाई फक्त रणांगणावर नाही होत. सगळ्यात भीषण लढाई आहे ना आपल्या घरात लढायची असते, आणि ती मी लढणार.